नमस्कार. मी माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काल जो आपण 78वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2024चा साजरा केला. त्याबद्दल काही ठिकाणी पाहिलेल्या गोष्टींच्याबद्दल स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्याबद्दल जे काही विचार आले ते मी आपल्याबरोबर आज या माध्यमातून शेअर करणार आहे. बघा आपल्याला म्हणजे माझे विचार काय कसे वाटले ते. तर काल स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आमच्या शेजारच्या सोसायटीमध्ये लहान मुलांचं भाषणं झाली त्या झेंडावंदनानंतर. आणि झेंडावंदनानंतर लहान मुलांची भाषणं स्वातंत्र्य दिनावर झाली. तर ते सारखं इंडिपेंडन्स डे असं त्याचे जे प्रमुख होते त्याच्यामध्ये. आणि मुलं भाषणं जी करत होती ती इंग्रजीतून करत होती. आता ती सगळी इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं असणार, पण त्यांचे पालक घरचे तर त्यांना मराठी येत असणार ना. तर माझं एक मत असं आहे की ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष गुलामगिरी केली, अत्याचार केले, ज्यांना आपण हकललं चले जावची चळवळ करून, त्यांचं अनुकरण आपण करून आपला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा. त्यांच्या भाषेमध्ये भाषण करून की त्यांनी आमच्यावर अत्याचार कसे केले ते ना आम्ही स्वातंत्र्य कसं मिळवलं त्यांच्याशी झगडून, हे आपण इंग्रजीतून सांगायचं आपल्या इथल्या लोकांना. आपल्या इथं भाषण करताना त्या पालकांनी मराठीतून किंवा ज्या राज्यातली ती मुलं असतील, हल्ली आता सर्व प्रकारचे लोक असतात एका सोसायटीमध्ये, तर त्यांनी भाषणं करून घेताना किमान मातृभाषा आणि राष्ट्रभाषा या 2 भाषेमध्ये भाषण करून घेतलं तर मुलांच्याकडनं पाठ करून चालत नाही का? इंग्रजीचं इतकं प्रभुत्व आपल्यावर वाढलेलं आहे की आम्ही नुसतंच त्यांना घालवलं, पण त्यांची एकही सवय आम्ही घालवली नाही. आणि ती त्यावेळच्या लोकांच्या म्हणजे अंगी बांधली असती तर ठीक आहे, पण ही तशी न होता ही आमचेच पिढीतले लोक चालवत ठेवून आणि आमचे तरुण लोक त्याचं अनुसरण करत आहेत. आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करताना मुलं इंग्रजीतून, मुलं काय लहान आहेत पण मुलांचं पालकांनी भाषण मराठीत करून घ्यायला पाहिजे ना. मराठी म्हणा किंवा त्यांची काय भाषा असेल किंवा किमान राष्ट्रभाषेमध्ये तरी. इंग्रजी भाषेतून इंग्रजांना आम्ही कसं घालवलं हे सांगण्याचं काही आपल्या देशामध्ये काही कारण नाही. त्यांच्या देशामध्ये जाऊन ते जर बोललं तर ठीक आहे. काय इंग्रजीचं इतकं आपल्याला अट्टाहास आहे हे मला तर काही समजून येत नाही. आपण आपल्या मुलांची भाषणं ही आपण मराठीतच करून घेतली. म्हणजे मला स्वातंत्र्य दिन साजरा चालला आहे, ज्या इंग्रजांनी आपल्याला ज्या त्रास दिला, ज्या इंग्रजांना आपण घालवलं, त्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व कित्येक लोकांच्या हुतात्म्यावर आणि कित्येक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानावर आपण हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. आणि आपण इंग्रजांच्याच सगळी संस्कृती घेऊन बसलो आहे. इंग्रजी शाळा मोठ्या मोठ्या नेत्यांनी काढल्या, त्यांनी आपापल्या भाषेच्या माध्यमातून काय शाळा काढल्या नाहीत असा मलाही प्रश्न पडतो. आमच्या पिढीतल्या लोकांचं सगळं शिक्षण मराठीतून झालेलं आहे, त्या भाषेतून झालेलं आहे. आणि आम्हीही काही कुठं कमी पडत नाही तसं. पण हे मुलांना काय इतकं इंग्रजीचं प्रभुत्व, घरामध्ये तुम्ही आवर्जून मराठी बोललं पाहिजे. मुलांच्याकडनं अशी भाषणं वगैरे मराठीतून केली पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल तुम्ही काय म्हणजे तुमचं काय आहे घरात, तर माझी पण नातवंडं आहेत, इंग्रजी शाळेमधून आहेत, परंतु आम्ही घरी त्यांच्याशी आवर्जून सगळं पूर्ण मराठी बोलतो. इंग्रजी भाषेचे शब्द आले तर मी सांगते याला हे म्हणायचं असतं, असं बोलायचं नाही, मराठीतूनच भाषण हे माझ्याशी बोलायचं वगैरे. मराठी वाचायला लावते त्यांना मी, आणि आधी केले मग सांगितले. म्हणूनच मी आज हे तुमच्याशी विचार शेअर करायला बसली आहे की तुम्हाला हे पटतं का की ज्यांना आपण घालवलं त्यांच्या भाषेतूनच आपण अजूनही अनुकरण करत, आणि आम्ही आमची प्रतिष्ठा समजतो त्यांची भाषा वापरणं, त्यांचे संस्कार वापरणं, आणि आम्ही आमचे संस्कार वापरणं, आमची भाषा मातृभाषेतून
भाषणं करणं हे कमीपणाचं लेखलं जातं असं मला दिसून आलं तिथं. परंतु मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की माझी जी मैत्रीण 40 वर्षापूर्वी ची मैत्रीण की ती एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून सेवानिवृत्त झाली, पण तिने आपल्या नातवाला हे मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं आहे. ती म्हणाली मी ठीक आहे सर्व्हिस केली तिथं, परंतु मी माझ्या नातवाला पूर्णपणे व्यवस्थित मराठी येण्यासाठी त्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं आणि तिला पण तिच्या मुलांनी साथ दिली. तिचा मुलगाही इंजिनियरच आहे, परंतु मराठी भाषेत तो शिकतो. आणि त्या एकाच मुलानं मला तरी मराठीमध्ये जय जय महाराष्ट्र माझा छोटा येतो त्यानं हे गाणं स्पष्ट आणि शुद्ध म्हणून दाखवलं. मला खरोखर माझ्या मैत्रिणीचा अभिमानही वाटतो आणि कौतुकही वाटतं की आज आजच्या ह्या काळात आणि ती स्वतः इंग्रजी शाळेची मुख्याध्यापिका असताना सुद्धा तिनं मराठी माध्यमाच्या शाळेत नातवाला आपल्या घातलेलं आहे. आणि असंही मी ऐकलं की मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना कमी लेखलं जातं आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुलं त्या मुलांशी खेळत नाहीत मोकळेपणानं. आपण काय शिकवतो आहे आपल्या मुलांना? आपण ठीक आहे तुम्ही उच्च शिक्षित असा, परंतु आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला वापर व्हावा, तुम्हाला बोलता यावं म्हणून इंग्रजी भाषेचा वापर ठीक आहे. अन्यथा प्रत्येकाने आपापल्या भाषेत बोललं पाहिजे, आपल्या मुलांच्यावर आपल्या भाषेचे संस्कार केले पाहिजेत असं मला एक वाटतं. म्हणून मी आपल्याशी हे शेअर केलं. आणि या बाबतीत म्हणाल तर मला माधुरी दीक्षित ही चित्रपट अभिनेत्री असली तरी मला खरोखर तिचं कौतुक वाटतं की 10 वर्ष ती अमेरिकेत राहिली आणि साधारण अर्धवट वयाची तिची मुलं अशी झाली. जेव्हा 5वी 7वीत होती त्यावेळेला तिने आवर्जून सांगितलं नवऱ्याला की तिच्या मुलाखतीत ती सांगत होती की आपण भारतामध्ये जाऊया, मला इथलं संस्कृती म्हणजे पटत नाही आणि मला शेवटी माझ्या संस्कृतीची ओढ आहे, तर आपण भारतामध्ये जाऊया राहायला. आणि नवऱ्याला इकडं घेऊन आली. त्याचं काम वगैरे आहे ते सुरू केलं. आणि मला त्याचंही कौतुक वाटतं की ज्याला मराठीचा काहीही गंध नव्हता, त्याचे मी कार्यक्रम बघत होते, माधुरी त्याला घेऊन यायची, त्याला काही समजायचं नाही, हिंदी समजायचं नाही, मराठी समजायचं, पण आज तो इतकं मोडकं तडकं व्यवस्थित मराठी बोलतो आणि आवर्जून मराठी बोलतो. इतकंच नव्हे तर यूट्यूबवर तो रेसिपीज सांगतो. साबुदाण्याचा वडा, खजुराचे लाडू आणि शक्ती येती वगैरे त्याच्या मोडक्या भाषेमध्ये तो ते सांगतो. मला खरोखर कौतुकास्पद वाटतं. भले त्यांचं कुटुंब तिकडं आधी स्थायिक झालेलं असेल कित्येक वर्षापूर्वी, पण त्याचे आईवडील, आपले आईवडील ह्या सगळ्यांना घेऊन ती इथं आली आणि इथं ती म्हणजे स्थायिक झाली. आणि आपल्या मुलानं तिनं इथं वाढवलं एक 5वी 7वी नंतर. मला खरोखर तिचं कौतुक वाटतं. आणि आम्ही कुणीकडं चाललो आहे आणि आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो आहे, भारतीय संस्कृतीचं काय त्याच्यावर म्हणजे संस्कार होतात असे मला समाधानकारकरित्या होतात असे वाटत नाही. आणि कमीत कमी बोलणं तरी मराठीमध्ये असायला पाहिजे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्याचं जे भाषण करायचं आहे ते आपल्या पाल्यांच्याकडनं आपापल्या भाषेतनं करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण आपलं स्वत्व हे गुलामगिरीतून बाहेर पडल्यानंतर सोडू नये. ज्याच्यासाठी आपण झगडलो ते सोडू नये असं मला वाटतं. आणि विवेकानंदांचा आदर्श ठेवावा. विवेकानंदांनी भाषण केलं, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स, हे अमेरिकेत केलं आणि इथं ते भाषण करताना बंधू भगिनीनो म्हणजे मेरे भाईयो और बहनो असं म्हणूनच ते भाषण करत होते. ज्या ठिकाणी जायचं आंतरराष्ट्रीय स्तरासाठी इंग्रजी भाषा ठीक आहे, परंतु आपला स्वातंत्र्य दिन साजरा करताना भाषणं करायला पाल्यांना इंग्रजीतून भाषण करणं हे मला काही संयुक्तिक वाटलं नाही. म्हणून मी आपले विचार आपल्यासमोर मांडले. आपल्याला कसे वाटले? आपणही सर्वांनी आवर्जून आपल्या घरात मराठीत किंवा जी भाषा असेल त्यात बोलावं आणि आपल्या मुलांच्यावर तसे संस्कार करावेत. आम्हीही मुलांच्याकडनं मराठीतूनच भाषण करून घेतो आणि म्हणूनच मी आज आपल्याशी बोलते आहे. तर माझे विचार जे आहेत ते मी मांडले. मला काल अत्यंत वेदना झाल्या ते इंग्रजीतली भाषणं ऐकताना आणि खूप वाईट वाटलं. म्हणजे आता तो काही विनोद नव्हे, पण हसावं, रडावं
काहीच मला काही कळत नाही. आमची मधली पिढी कुठीकडं चाललेली आहे हे काही म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं आहे, समजून येत नाही. हे आपल्यासारख्या ज्येष्ठांनी घरात आवर्जून आपला अट्टहास मांडला पाहिजे, ते ऐकवत न ऐकवत, आणि त्यांच्याही लक्षात आणून दिलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालं हे आपल्या मुलांच्याकडनं आपणच आपल्या भाषेतून करून घेतलं पाहिजे. एवढं मी आपले विचार मांडले. माझे विचार जर आपल्याला बघा, याच्यावर विचार करून आपल्याला जर योग्य वाटले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. कॉमेंट्समधून मला समजेल की माझे विचार आपल्याला कसे वाटले आणि काय. आणि आपला स्वातंत्र्य दिन हा आपल्या भाषेतच साजरा करून त्याच्याबद्दलचे विचार मांडले गेले पाहिजे. ते पुन्हा एकदा आवर्जून सांगून आत्ता नव्या पिढीला मी हे आवाहन करते आणि विनंतीही करते की आपल्या भाषेचं तुम्हाला असेल भाषेचं प्रेम, परंतु ते आम्हाला दिसू दे, अशी मी त्यांना विनंती करते. आणि आवर्जून आपल्या भाषेचा वापर करा असं सांगून मी म्हणजे माझे विचार आपल्यासमोर मांडले. ते कसे वाटले ते बघून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या, मलाही कळेल आपल्याला काय वाटलं ते. धन्यवाद. जय श्रीराम. भारत माता की जय. जय हिंद. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. जयोस्तुते जयोस्तुते, महान मंगले शिवास्पदे शुभदे. जय श्रीराम.